नमस्कार. श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी. बोरवीर नरडाणा रेल्वे मार्गासाठी कोट्यवधी रुपयांची गौण खनिजाची खुलेआम चोरी झाल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप. शहरातील आग्रा रोडवरील पाचकंदील भागातील लाल बहादूर शास्त्री भाजी मार्केटच्या पाळकामास मनपा प्रशासनातर्फे करण्यात आली सुरुवात. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिंदखेडा येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत शास्त्री व कार्यक्रम आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. आणि स्वस्तिक चित्रमंदिराच्या तथाकथित खरेदी प्रकरणात न्यायालयाचा मनाई आदेश जारी. आता बातमीपत्र विस्ताराने. बोरवीर नरडाणा रेल्वे मार्गासाठी कोट्यवधी रुपयाच्या गौण खनिजाची खुलेआम चोरी झाल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला असून गेल्या 8 दिवसात जिल्हाधिकारी हा प्रश्न निकाली न काढल्यास दिल्ली येथे जाण्याचा इशारा गोटे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन दिला आहे. बोरवीर नरडाणा मार्गाच्या भरावासाठी कोट्यवधी रुपयांच्या गौण खनिजाची खुलेआम चोरी झाल्याचा आरोप माजी आमदार तथा शिवसेना उभाटाचे नेते अनिल गोटे यांनी केला आहे. 8 दिवसाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वे मार्गाच्या नुकसान भरपाईचा व गौण खनिजाच्या रॉयल्टी चोरीचा प्रश्न निकाली काढला नाही तर दिल्लीत जाऊन संबंधित खात्याच्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधल्याशिवाय राहणार नाही असा इशारा अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे. त्यांनी पुढे सांगितले की बोरवीर नरडाणा रेल्वे मार्गात महसूल विभागाने भ्रष्टाचाराचा कडेलोट केला आहे. या रेल्वे मार्गाच्या निर्मितीच्या भरावात प्रत्यक्षात भरावाचे 2 लाख ब्रास काम पूर्ण झाले आहे. गौण खनिज भरावाचा ठेका घेणाऱ्या कंपनीने फक्त 3 कोटी रुपयांची रॉयल्टी भरली आहे. कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी या कंपनीने बुडवली आहे. त्यामुळे येत्या 8 दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वे मार्गाच्या नुकसान भरपाईचा आणि गौण खनिजाच्या रॉयल्टी चोरीचा प्रश्न निकाली काढला नाही तर दिल्लीत जाऊन संबंधित खात्याच्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार. गरज पडली तर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे देखील ठोठावणार असल्याचे माजी आमदार गोटे यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उपजिल्हा प्रमुख नरेंद्र परदेशी आदी उपस्थित होते. बोरवीर नरडाणा या रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी त्या कंपनीने आजपर्यंत 2 लाख ब्रास म्हणून वापरला. त्यापैकी त्यांनी 15,000 ब्रासची फक्त रॉयल्टी भरलेली आहे. स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयातल्या पत्रामध्ये त्या ठिकाणी गौण खनिजाची चोरी झाली असं म्हटलं. आता ही सगळी जी रॉयल्टी आहे ती 600 रुपये ब्रास गुणे 2 लाख गुणे अजून 2 रॉयल्टीच्या दुप्पट दराने वसूल करावी लागते असा हिशोब केला तर 24 कोटी रुपयांची रॉयल्टी चोरी झाली आहे. दुर्दैव असं आहे की सगळ्या यंत्रणा या भ्रष्ट झालेल्या. शेतकऱ्याला भाव देताना मात्र 4 लाख रुपये एकर जायचा आणि त्या शेतामधली जी रॉयल्टी बुडवून माते निघेल त्याचा भाव 600 रुपयाने वसूल करायचा. हे काय सरकार धंदा करायला बसले. तर याबद्दल आम्ही पार्लमेंटच्या ग्रीव्हन्स कमिशनकडे जाणार आहोत आणि या प्रश्नाचा निकाल लावून दुर्दैव असं आहे की याच्यामध्ये तलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व लोक इक्वल सहभागी आहेत. मला शब्द लक्षात घ्या. शेतकऱ्याला नुकसान भरपाई देताना 4 लाखांनी आणि वकिलांनी दावे केले असते तर तिथे 40 लाखांनी करतात. जळगावच्या एका वकिलाने मार्च 31 पूर्वी
165 कोटी रुपयाची आपल्या रक्कम क्लेम मिळवायचे हेतू आणि तिथे सांगतात कलेक्टर ऑफिसमध्ये की तुम्ही या वकिलांकडे जागा हा वकील कसा लावता हे अशी अंदाजबंदी चाललेली आहे. चंद्रशेखर बावनकुळे बोलतात खूप ह्या बघून चला शॉपिंग करेल हे करेल ते करेल हे उदाहरण आहे ना करायला काय करता तुम्ही बघू. धुळे शहरातील आग्रा रोडवरील पाचकंदील भागातील लाल बहादूर शास्त्री भाजी मार्केटच्या बांधकामास महापालिका प्रशासनातर्फे सोमवारी जेसीबी यंत्राद्वारे सुरुवात करण्यात आली. धुळे शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवरील पाचकंदील भागातील चारही मार्केटचे नूतनीकरण केले जाणार असून सोमवारी लाल बहादूर शास्त्री भाजी मार्केट या पाडकामाला मनपा प्रशासनातर्फे जेसीबी यंत्राद्वारे सुरुवात करण्यात आली. कोणत्याही विरोधाशिवाय पाडकामाला सुरुवात झाली. लवकरच पाडकाम झालेल्या जागेवर सुसज्ज 4 मजली इमारत बांधली जाणार असून पाडकामामध्ये ज्यांची दुकाने गेली त्यांना त्यांच्याच जागेवर दुकाने देण्याची हमी महापालिकेने दिली आहे. शहरातील महानगरपालिकेच्या मालकीचे पाचकंदील चौकातील 4 मार्केट नव्याने उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असून दुकानदारांना दुकाने खाली करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान लाल बहादूर शास्त्री मार्केटमधील 104 दुकानदारांनी दुकाने खाली करण्यास मंजुरी दिली असून त्यांची दुकाने खाली करण्यात आली असल्याने सोमवारी मार्केट खाली करून पाडकाम सुरू केले आहे. उर्वरित 3 मार्केट देखील पाडण्यात येणार असून दुकानदारांनी मनपाला सहकार्य करावे असे आवाहन प्रसाद जाधव यांनी केले आहे. या कारवाईवेळी नगरसेवक धीरज परदेशी, विक्की परदेशी, नगरसेवक रोहित चांदोडे, मोहन टकले यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक प्रसाद जाधव, युवराज खरात, सनी दुर्दळे, शिरीष वाघ, केतन करणकाळ, लिया काळगे आदी उपस्थित होते. इंग्रजांच्या टायमाचा 100 वर्ष भाडेकरी आम्ही जुने भाडेकरी आहेत. वर्षानुवर्ष 4थी पिढी आमची इथं व्यवसाय करत आहे. तरी धर्मयोद्धा अनुभयाने आमची जागा आम्हाला देण्याचा प्रयत्न सांगितलं की तुमची जागा तुम्हालाच देऊ, आम्हाला नोंदणी करून दिलेली आहे. त्यामुळे आम्ही धुळ्याच्या विकासाला साथ देत पूर्ण व्यापारी आमच्या स्वखुशीने हे दुकान खाली करून देत आहे. अनुभयाचा आम्हाला शब्द आहे का तुमची जागा आम्ही तुम्हालाच देऊ. त्या हिशोबाने आम्ही सगळे व्यापारी त्यांच्या पाठीशी आहे आणि आमचे विक्की भयाने आम्हाला खूप प्रयत्न केले. त्यामुळे आम्ही सगळे व्यापारी त्याचे हितचिंतक आणि त्यांचे आभार आहे. धुळे महानगरपालिका गेल्या अनेक दिवसापासून पाचकंदील येथील 4 मार्केटांचं नूतनीकरणाचा प्रश्न झाला. काही गोष्टीने विलंब झाला होता, पण आज रोजी प्रशासनाने कारवाई निश्चित केल्याने सदर दुकानदार यांना यापूर्वीच वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. काहींनी प्रतिसाद दिला होता, काहींनी आपले दुकानं स्वतः खाली न केल्याने आज रोजी जी सिंधे साहेबांनी सदर मार्केट शास्त्री मार्केट हे भाजीपाला मार्केट आज डेमोलेशनचं काम चालू झालेलं आहे. काम चालू झाल्यानंतर सर्व व्यावसायिक आपापल्या परीने आपलं साहित्य काढून घेत आहे व मनपा प्रशासनाला सहकार्य करत आहे. यानंतर 3ही मार्केट यांचा डेमोलेशन होणार आहे. तरी सर्व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावं. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिंदखेडा शहरातील नेत्रम आय सेंटर येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिंदखेडा शहरातील नेत्रम आय सेंटर येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कांती लक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय नंदुरबार व सिंधुचंद्र फाउंडेशनच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सदर शिबिरामध्ये मोतीबिंदू तपासणीसाठी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आला. तसेच गरजू रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. या शिबिराचा लाभ शिंदखेडा शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील बहुसंख्य नागरिकांनी घेतला असून विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. या प्रसंगी शिंदखेडा शहर प्रमुख संतोष देसले, उपतालुका प्रमुख मनोहर राजपूत, माजी शहर प्रमुख नंदकिशोर पाटील, सागर देसले, आर पाटील, भास्कर पवार, दरबारसिंग गिरासे, संजय बाविस्कर यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर श्याम सूर्यवंशी, डॉक्टर तौसिफ पिंजारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिंधुचंद्र फाउंडेशन शिंदखेडाचे संस्थापक मनोहर राजपूत, सचिव भाऊसाहेब माळी तसेच शिवसेना कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणजे 2026, 23 जानेवारी 2026 तर 23 जानेवारी 2027
या एका वर्षाच्या कालावधीमध्ये आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये आणि संजय राऊत साहेब आमचे संपर्क नेते जात्रक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही एक वर्षभर हे कार्यक्रम राबवणार आहोत। त्याच्यामध्ये आरोग्य शिबिरं घेणे, त्याच्यामध्ये आजचा कार्यक्रम आमचे उपतालुका प्रमुख मनोहरभाऊ राजपूत यांच्या देखरेखीखाली आजचे हे आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर होत आहे। आणि वर्षभरामध्ये मैदानी खेळ, वक्तृत्व स्पर्धा, त्याचप्रमाणे बाळासाहेबांच्या जीवनावरती व्याख्यान असे विविध कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत। पहिला कार्यक्रम आमचे उपतालुका प्रमुख मनोहरभाऊ राजपूत यांनी नेत्र तपासणी शिबिर आज ठेवलेलं आहे। तरी मी जनतेला आवाहन करतो की या शिबिराचा जनतेने लाभ घ्यावा आणि सहकार्य करावं अशी मी विनंती करतो। मागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपुरात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत शास्त्री व कार्यक्रम आयोजकांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी धुळे जिल्हा सकल मराठा समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपुरात एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत धीरेंद्र शास्त्री व कार्यक्रम आयोजकांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी धुळे जिल्हा सकल मराठा समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की नागपूर येथे केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या उपस्थितीत तथाकथित बंधू बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी आयोजित कार्यक्रमात काही एक कारण नसताना छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांच्या बाबतीत काल्पनिक विधान केले। यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमी व बहुजन समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। म्हणून धीरेंद्र शास्त्री यांना महाराष्ट्रात बंदी घालावी, तसेच त्यांच्यावर गांभीर्याने लक्ष देऊन कायदेशीर गुन्हा दाखल करावा, तसेच आयोजकांवर पण त्याच पद्धतीने दंगली घडवणे, अशांतता निर्माण करणे, तसेच महापुरुषांची बदनामी करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच महापुरुषांचा जर कोणी अपमान करीत असेल तर त्यांच्यावर देशद्रोही गुन्हा दाखल करण्याचा कायदा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रसंगी राजेंद्र काळे, सुधाकर बेंद्रे, भाईदास बगदे, विनोद जगताप, विक्रम काळे, भाईदास चौधरी, संतोष लकडे, बाळासाहेब ठोंबरे, दीपक रवंदळे, गोविंद वाघ, सुरेश पवार, मनोज रोईकर, वामन मोहिते, भानुदास चौधरी, रणजित भोसले, संतोष लकडे, संदीप पाटोळे, सुरेश पवार, मनोज रोईकर, वामन मोहिते, गिरीश नेरकर, वैभव पाटील, हेमंत जगदाळे, संतोष लकडे आदी उपस्थित होते। जो अपमान, इतिहास माहिती नाही, इतिहास वाचला नाही, फक्त पोट भरायसाठी कथा करायच्या म्हणून इतिहासाचा कोणता अभ्यास नाही असा भोंदू हा बागेश्वर धीरेंद्र शास्त्री यांनी जर महाराष्ट्रात येऊन याच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर अपशब्द बोलले तर तोंड काळं करू। आणि सरकारला आमची मागणी आहे की यांच्या सगळ्या कार्यक्रमांवर बंदी करावी आणि यांना तात्काळ अटक करावी, यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करावे, अन्यथा पूर्ण मराठा समाज पूर्ण ताकदीने यांचे पूर्ण कार्यक्रम उद्ध्वस्त करतील आणि होणाऱ्या कारवाई किंवा कायदेशीर परिणामास सरकार जबाबदार राहील। आणि आरएसएस यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये हा भोंदू धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा याने त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा प्रचंड अशा प्रकारच्या त्यांच्या शौर्याचा अपमान केलाय। त्याचा शिवाजी महाराजांचा अपमान करीत असताना त्या कार्यक्रमाच्या विचार मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत तसेच नितीन गडकरी हे विचार मंचावर उपस्थित होते। आणि या बाबाने जेव्हा छत्रपती शिवरायांचा अपमान केला त्यावेळेस त्याला काही इतिहास माहीत नाही आणि या राज्याचे सर्व नेते भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा आरएसएसचे असतील यांनी तिथे त्याला रोखायला पाहिजे होतं, त्यांनी रोखलं नाही। याचा अर्थ या बाबाचा बोलते धनी हे भारतीय जनता पक्ष आणि संघाचे लोक आहेत। आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये यादी बघा तुम्ही, त्या महाराष्ट्राचा जो भाज्यपाल होता कोश्यारी त्याच्यापासून तर छिंदम, कोरटकर, पोंगशे, आपटे, कोरटकर, सोलापूरकर, केतकी चितळे हे हरामखोर अवलाद छत्रपती शिवरायांचा इतिहास पुसून टाकण्यासाठी, छत्रपती शिवरायांना संपवण्यासाठी, त्यांचा इतिहास पुसण्यासाठी काम करीत आहेत। आणि त्यांना झाकण्याचं काम, त्यांच्यावर पांघरून टाकण्याचं काम राज्याचे हे सरकार करीत आहेत। म्हणून या सरकारचा या ठिकाणी आम्ही तमाम मराठा समाज या ठिकाणी निषेध करतो आणि अशी ही अवलाद
ही यादी जर बघितली ही कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या धर्माचे आहेत ते आम्हाला त्याच्याशी घेण्यात येणार नाही. परंतु शिवरायांचा अपमान पदोपदी होत आहे, तो कदापि महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, शिवप्रेमी सहन करणार नाही. निव्वळ मराठा समाज नाही, सर्व छत्रपती शिवराय हे 18 पगड 12 बलुतेदार समाजाचं नेतृत्व त्यांनी त्यावेळेस इतिहासामध्ये लढताना केलं आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाने सरकारने यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे. धुळे शहरातील स्वस्तिक चित्रपटगृहाच्या तथाकथित खरेदी प्रकरणात 6वे वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने अंतरिम आदेश देत संबंधित जागेवर कोणत्याही प्रकारचे व्यवहार, हक्क निर्मिती व बांधकामास मनाई केली असल्याची माहिती रेखा योगेश शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. धुळे शहरातील स्वस्तिक चित्रमंदिराच्या तथाकथित खरेदी प्रकरणात 6वे वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने महत्वपूर्ण अंतरिम आदेश देत संबंधित जागेवर कोणत्याही प्रकारचे व्यवहार, हक्क निर्मिती व बांधकामास मनाई केली आहे. दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत हा मनाई हुकूम लागू राहणार असल्याची माहिती रेखा योगेश शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. स्वस्तिक चित्रपटगृहाच्या मूळ मालक रेखा योगेश शहा यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून प्रदीर्घ युक्तिवाद सुनावणी घेण्यात आली. यानंतर न्यायाधीश एम.बी. आसिजा 6वे सह दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांनी वादीचा युक्तिवाद ग्राह्य धरत आदेश पारित केला. न्यायालयाच्या आदेशानुसार धुळे येथील सिटी सर्वे नंबर 1466 मधील स्वस्तिक चित्रमंदिराची जागा संदर्भात 31 मार्च 2025 रोजी झालेल्या तथाकथित खरेदीदारांनी किंवा त्यांच्या मार्फत इतर कोणत्याही व्यक्ती, संस्था यांनी कोणत्याही प्रकारे त्रयस्थ हक्क निर्माण करू नये, तसेच संबंधित ठिकाणी कच्चे अथवा पक्के बांधकाम करू नये आणि मिळकतीवरील रेखाशाह यांच्या कब्जास कोणताही अडथळा निर्माण करू नये असे स्पष्ट निर्देश दिले असल्याचे रेखा शहा यांनी सांगितले. या प्रकरणात वादींतर्फे ॲडव्होकेट सी.डी. सोनार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट सी.जे. सूर्यवंशी यांनी प्रभावी युक्तिवाद करत बाजू मांडली. आदेशानंतर रेखा शहा यांनी न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास व्यक्त करत न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त केले. पत्रकार परिषदेला रेखा मुंदडा, संजय मुंदडा आदी उपस्थित होते. धुळे शहरातील अत्यंत मध्यवर्ती असलेली ही जागा काही भूमाफियांनी, लँड माफियांनी तिला गिळंकृत करण्यासाठी चालवलेला जो डाव आहे, त्यांचे मनसुबे उधळण्याचे एकंदरीत चित्र उभं झालेलं आहे. आणि कोर्टाने त्यांना रिलीफ दिलेला आहे की ती जागा त्यांची नसताना सुद्धा त्यांनी ती खरेदी केली. तो क्षेत्रफळ त्यांचा नसताना, ते सिटी सर्वे त्यांचा नसताना अशा पद्धतीने सगळं कांड करून जागा अडपण्याचा प्रयत्न होता. त्याला कुठेतरी आता रोख लागलेली आहे. मार्केटमध्ये ते फायनान्सर शोधतात, ते मार्केटमध्ये लोनसाठी फिरतात, ते बांधकामाचे विचार करतात, नगरपालिकेत अर्ज देतात. या सगळ्या गोष्टींना आता चपराक बसलेली आहे. लवकरच पुढील लढाई आमची सुरू आहे. 156 अंतर्गत लवकर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. आणि आमचं म्हणणं आहे की सामाजिक जीवनात वावरणारे हे लोक अशा पद्धतीने एका विधवाला व तिच्या मुलांना छळतात. कृपया त्यांनी, या माध्यमातून मी सांगतो की कृपया त्यांनी हे थांबवावं आणि यांना न्याय द्यावा, यांची जागा यांना परत द्या. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. बोरवीर नरडाणा रेल्वे मार्गासाठी कोट्यवधी रुपयांची गौण खनिजाची खुलेआम चोरी झाल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप. शहरातील आग्रा रोडवरील पाचकंदील भागातील लाल बहादूर शास्त्री भाजी मार्केटच्या पाडकामास मनपा प्रशासनातर्फे करण्यात आली सुरुवात. हिंदू उर्धाय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिंदखेडा येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत शास्त्री व कार्यक्रम आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. आणि स्वस्तिक चित्रमंदिराच्या तथाकथित खरेदी प्रकरणात न्यायालयाचा मनाई आदेश जारी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.